इयत्ता 8वी प्रकरण 1 परिमेय व अपरिमेय संख्या। प्रथम आपण नैसर्गिक संख्या n बरोबर 1, 2, 3 अनंतापर्यंत असतात. पूर्णांक संख्या W या अक्षराने दाखवतात. 0, 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत. पूर्ण संख्या 0 सर्व नैसर्गिक संख्या आणि त्यांच्या विरुद्ध संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. परिमेय संख्या सर्व पूर्णांक अपूर्णांक मिळून परिमेय संख्या तयार होते. सराव संच 1.1 प्रश्न पहिला. संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. उदाहरण 1. 3/2, 5/2, -3/2 या संख्या रेषेवर दाखवा. अशी एक संख्या रेषा काढायची. 0 याला 1/2, 2/2, 3/2, 4/2 आणि 5/2, 6/2 अशा आपण दाखवू शकतो. नंतर डाव्या बाजूला -1/2, -2/2, -3/2, -4/2, -5/2 अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. तर -4/2 म्हणजे -2, -2/2 म्हणजे -1, -2/2 म्हणजे 2/2 म्हणजे 1 आणि 4/2 म्हणजे 2, 6/2 म्हणजे 3 असं आपण घेऊ शकतो. पण काय केलं, त्याचे 2 भाग केले. समजा 1 सेंटीमीटरचे किती भाग केले? 2 भाग केले. आता पहिली संख्या आपल्याला दाखवायची 3/2. कुठे आहे ही? तिला आपण असं गोल करायचं, राऊंड मारायचं, म्हणजे ती आपण दाखवली. 5/2 हिला राऊंड मारला. अशा पद्धतीने आपण ती संख्या दाखवू शकतो. -3/2 अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. असं आपण दुसरं उदाहरण पण घेऊ शकतो. पुन्हा संख्या रेषा काढायची. संख्या रेषा काढताना पेन्सिल पट्टीचा वापर करा. इथं 0. आता किती भाग करायचे आहेत? 5. 7/5 म्हणजे 1 सेंटीमीटरचे 5 भाग करायचे आहेत. पण तसं न करता आपण डायरेक्ट पण घेऊ शकतो. 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5 म्हणजे 1 झाला खरं. इथे 1 म्हणजे 1 सेंटीमीटरचे 1, 2, 3, 4, 5 भाग झाले. नंतर 6/5, 7/5 झालं. 7/5 म्हणजे आपण आपल्याला जे दाखवायचं आहे ती संख्या रेषेवर दाखवलं. हा पॉईंट येतो. हा 1 होता. 1 -1/5, -2/5, -3/5, -4/5, -6/5 असं आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर याच्यात आपल्याला दाखवायचे -2/5 ही संख्या. नंतर -4/5 ही संख्या आपण दाखवू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने संख्या रेषेवर आपण या संख्या दाखवू शकतो. सोपा भाग आहे, फक्त समजून घेतला पाहिजे व्यवस्थित. मित्रहो, तिसरं उदाहरण आपण बघतोय. -5/8 आणि 11/8 दाखवायचे. यासाठी पुन्हा संख्या रेषा काढायची. याचा अर्थ 8/8 म्हणजे 1 सेंटीमीटरचे 8 भाग केले पाहिजे. पण डायरेक्ट पण घेऊ शकतो. इथं 1/8, 2/8, 3/8, 4/8,
5/8 सारखे भाग पाहिजे. 6/8, 7/8, 9/8, 10/8 आणि शेवटचं 11/8 ही संख्या आपण दाखवली. इकडं -1/8, -2/8, 3/8, -4/8, -5/8 अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो 2 संख्या. चौथं उदाहरण आहे 13/10 आणि 17/10. आता याच्यासाठी पण आपण संख्या रेषा काढू शकतो. पुन्हा सांगतो, संख्या रेषा काढताना पेन्सिलचा वापर करा. 0. आता 1 सेंटीमीटरचे किती भाग होतील? छेदात 10 आहे, 10 भाग केले पाहिजे. खरं म्हणजे असं आहे, ते 1 सेंटीमीटर समजा हा असेल, त्याचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि असे 10 भाग होतील. म्हणजे आपण असं 0, 1/10, 2/10, 3/10, 4/10, 5/10, 6/10, 7/10, 8/10, 9/10, 10 असं आपण करू शकतो. आता 0 इथं 1/10, 2/10, 3/10, 4/10, 5/10, 6/10, 7/10, 8/10, 9/10, 11/10, 10/10 म्हणजे 1 झाला. 11/10, 12/10 आणि 13/10. पुढे आपण अशा रीतीने वाढवू शकतो, आपल्याला जेवढं विचारलं तेवढं. -1/10, -2/10, -3/10, -4/10, -5/10, -6/10, -7/10, -8/10, -9/10, -10/10. अशा रीतीने आपण -11/10 आणि असं कुठपर्यंत घेऊ शकतो, -17/10 पर्यंत घेऊ शकतो. -17/10 असं पुढे करू शकतो तुम्ही. अशा पद्धतीने पहिला प्रश्न पूर्ण झाला. आता दुसरा प्रश्न कसा आहे तो बघूया. प्रश्न दुसरा, दिलेल्या संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ही संख्या रेषा आपल्याला पुस्तकात दाखवल्याप्रमाणे बघू शकतो. इथं 1 सेंटीमीटरचे किती भाग केलेत बघा. 1 सेंटीमीटरचे 1, 2, 3 म्हणजे 4 भाग केलेत, नाही का. म्हणजे इथं खरं -1/4, -2/4, -3/4, -4/4 असं आपण म्हणू शकतो. त्या पद्धतीने जर समजलं तर आपल्याला उत्तर सहज देणं शक्य आहे. पहिला प्रश्न आहे, बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो? बी बिंदू बघा, कुठं दिसतोय बी बिंदू?
हा बी बिंदू आहे, बरोबर आहे. बी बिंदू कोणती संख्या दर्शवतो मग? आता हा काय सांगितलं होता मी, 4 भाग केलेत म्हणून -4/4, 5/4, -6/4, -7/4, -8/4, -9/4, -10/4. म्हणजे बी बिंदू कोणती परिमेय संख्या दाखवतो? -10/4. याला भाग देऊ शकतो आपण, बरोबर आहे की. म्हणजे काय येईल? 2 दुणे 4, 2 पंचे 10. म्हणजे उत्तर असं पण येऊ शकतं, -5/2. -5/2 लिहा किंवा -10/4 तेही बरोबर आहे. हे पहिल्याचं उत्तर आलं. दुसरा प्रश्न आहे, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवली आहे? प्रश्न नंबर 2. हा प्रश्न बरोबर आहे की. 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? तर बघा मग, एक 1.3/4 म्हणजेच हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याला अपूर्णांकात करायचं म्हणून 4 × 4 अधिक 3 किती झाले? 4 आणि 3 7/4. म्हणजे याला आपण असं पण सोडू शकतो, 1.3/4 1 गुणिले 4 अधिक 3 भागिले 4, म्हणजेच ही संख्या झाली 7/4. आता संख्या रेषेवर आपण पाहूया 7/4 कशी होईल. 0 हा 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, 6/4 आणि 7/4. म्हणजे ही संख्या आली आपली सी. कोणता बिंदू दाखवतो? तर तो सी बिंदू दाखवतो. कोणता? सी बिंदू दर्शवितो. डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. बघा आता डी बिंदू, हा डी बिंदू आहे. आता आपण सी बिंदू काय काढला होता? 7/4, 8/4, 9/4, 10/4. मग डी बिंदू 10/4 म्हणजेच काय? बघा 10/4 म्हणजेच काय? 5/2. बरोबर आहे की नाही? मग हे विधान काय आहे? हे विधान काय आहे? सत्य आहे. हे विधान काय आहे? सत्य आहे. आधी पण मी तुम्हाला दाखवलं होतं बघा, -10/4 म्हणजेच -5/2 म्हणजेच 10/4 म्हणजे अधिक 5/2 आहे. म्हणजेच डी बिंदू 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य आहे. संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा यासाठी एक उदाहरण घेतलं नमुना म्हणून. 5/4 व 2/3 यांचा लहान मोठेपणा ठरवा. तर या अपूर्णांक संख्या आहेत किंवा परिमेय संख्या आहेत, त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? तर यांचा तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करताना बघा, याला आपण याला ए म्हणायचं, बी सी डी. तिरकस गुणाकार ए गुणिले डी, मग 5 गुणिले 3 किती झाले? 15. आणि बी गुणिले सी म्हणजे तिरकस गुणाकार 4 गुणिले 2 म्हणजे 8. आता याच्यामध्ये कोण मोठा आहे? 15 मोठा आहे की 8 मोठा आहे? मग 15 मोठा आहे. याचाच अर्थ पहिलं गुणोत्तर काय आहे? मोठं आहे. लहान मोठेपणा गुणाकार सारखा आला तर दोन्ही गुणोत्तर समान. दुसरं गुणोत्तर मोठं असेल, दुसरा गुणाकार मोठा असेल तर दुसरं गुणोत्तर मोठं. अशा पद्धतीने आपण संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवू शकतो. यासाठी
सराव संच 1.2 बघूया. खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. -7 -2. तर याच्यात काय, संख्या रेषेवर जो डावीकडे ना तो लहान असतो, उजवीकडे जो असतो ना तो मोठा असतो. म्हणजे -2 उजवीकडे आहे आणि -5 संख्या रेषेच्या डावीकडे असेल. त्यामुळे याच्यात कोण मोठा आहे? -7 आणि -2 याच्यात मोठा असेल -2. दुसरे 0 आणि -9/5 याच्यात संख्या रेषेवर डावीकडे कोण आहे? 0 आहे, म्हणून तो मोठा. किंवा ऋण संख्येपेक्षा 0 हा मोठाच असेल. 8/7 आणि 0. आता डावीकडे कोण असेल? 0, उजवीकडे 8/7, म्हणून धनसंख्या ही 0पेक्षा नक्कीच मोठी असते, म्हणून डायरेक्ट 8/7 मोठा आहे. -5/4 1/4. धनसंख्या ही केव्हाही मोठी असते, म्हणून तोच मोठा, हे लक्षात ठेवा. नंतर 40/29. पाचवं उदाहरण. 141/29. छेद समान असेल तर अंशामधील जी संख्या मोठी ते गुणोत्तर मोठं, कारण तिरकस गुणाकार केला तरी तो गुणाकार मोठा येणार आहे. आता 6वं उदाहरणात काय दिले बघा. -17/20 13/20. आता इथं छेद समान आहे, पण अंशामध्ये -17 आणि -13. -17 काय आहे? संख्या रेषे डावीकडे आहे, म्हणजे डावीकडची संख्या लहान असते, म्हणून दुसरं गुणोत्तर मोठं. च्यापेक्षा लहान वापरलं तरी हा मोठा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे याच्यापेक्षा हा लहान, असा याचा अर्थ होतो. बघा, 15/12 7/16. याच्यात पहिला गुणाकार करायचा. 15 × 16 = 240. आणि नंतर असा गुणाकार करायचा. 12 × 7 84. याच्यात कोण मोठा आहे? 240 की 84? संख्यांवरून कळतं की जे मोठी संख्या आहे त्यांचा गुणाकार मोठाच येणार आहे, मग 240 मोठा. म्हणून 15/12 7/16 याच्यात पहिलं गुणोत्तर मोठं आहे, हे आपल्याला सांगता येईल. दुसरं गुणोत्तर लहान आहे. अशा पद्धतीने -25/8 -9/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करून पण सोडू शकतो. नाहीतर याचा काय करतो आपण? छेद सारखा करता येईल, 2ने गुणलं, म्हणून याला 2ने गुणलं. याचा आला -18/8. आता 25 आणि -18 याच्यात कोणता मोठा आहे? कारण हा डावीकडे, हा उजवीकडे असतो संख्या रेषेवर, म्हणून हा मोठा. म्हणून याचा अर्थ दुसरं गुणोत्तर काय झालं? मोठं आहे. अशा पद्धतीने आपण सहज करू शकतो. नाही तर तिरकस गुणाकार करून पण आपल्याला करता येईल. तिरकस गुणाकार करून काय केलं असतं? 25 × 100 असं केलं असतं, किंवा 25 × 4 - 100 आलं असतं, आणि 8 × 9 - 9 -72 आलं असतं. मग याच्यात काय, जेवढी ऋणसंख्या लहान असते ती मोठी असते, जी एवढी मोठी असते ती लहान असते. म्हणून दुसरा गुणाकार मोठा आहे, म्हणून याचा अर्थ 25/8 आणि -9/4 याच्यातलं दुसरं गुणोत्तर मोठं आहे. असं पण सोडवता येईल, असं पण सोडवता येईल.
ठीक आहे. याच्याऐवजी तुम्ही -9/4 पण घेऊ शकतात. 9 उदाहरण आहे 12/15 आणि 3/5. इथं आपण छेद समान करू शकतो. छेद समान करण्यासाठी इथं 15 येतं, 5च्या पाड्यात 5 त्रिक 15, 3ने मल्टिप्लाय केला, गुणाकार केला, म्हणून यात 3ने गुणू शकतो. म्हणून याचं उत्तर आपण लिहू शकतो 9/15. आता दोघांचा छेद समान आहे, जो मोठा तो मोठा, अंश मोठा आहे, 12 मोठा आहे 9पेक्षा, म्हणून 12/15 हा 9/15पेक्षा मोठा आहे. म्हणजेच 12/15 हा आपली ओरिजिनल संख्या होती 3/5पेक्षा मोठा आहे. अशा पद्धतीने 9वं उदाहरण आपण सोडवू शकतो. 10वं उदाहरण आहे -7/11. दुसरं संख्या आहे 3/4. याच्यात लहान मोठेपणा आपल्याला दाखवायचा आहे. तर इथं काय करा, तिरकस गुणाकार करू. -7 × 4 -28. अंशांचा 11 × -3. पहिला गुणाकार असाच केला पाहिजे, लक्षात ठेवा. नंतर उरलेला गुणाकार करायचा आहे. -33. 11 त्रिक 33. -28 आणि -33. संख्या रेषेवर डावीकडे कोणता अंक असेल? मोठा अंक असेल. म्हणून लहान अंक, ऋणामध्ये लहान अंक हा मोठा असतो. म्हणून -28 मोठा आहे. म्हणजेच याचा अर्थ -7/11 -3/4 यात पहिला पूर्णांक हा मोठा असेल. अशा पद्धतीने परिमेय संख्येतील लहान मोठेपणा किंवा त्यांचा क्रमसंबंध आपण ओळखू शकतो. विद्यार्थी मित्रो, परिमेय संख्येचे दशांश रूप दाखवताना बऱ्याच मुलांना भागाकार जमत नाही, पण तो अतिशय सोपा आहे. व्यवस्थित करा. 7/6 बघा, पहिली संख्या याचा भागाकार करून दाखवला आहे 1.666 आणि पुढे डॉट 3 डॉट दाखवलं. म्हणजे याचा अर्थ हा भागाकार संपलेला नाही. याला म्हणता अखंडित आणि आवर्ती. पुन्हा पुन्हा 6 येतो, संपतच नाही, न संपणारी क्रिया आहे. म्हणून अखंडित आहे, खंड होत नाही, आणि आवर्ती आहे. म्हणून शेवटच्या अंकावर डॉट दिला किंवा रेषा लिहितात, हे लक्षात ठेवा. दुसरी पण तशीच आहे. तिसरीमध्ये बघा, एक अंकांचा गट 14, 28, 57 हा गट पुन्हा पुन्हा येतो. म्हणून हिला आपण आवर्ती, यावर पहिले 1, 3, 4 उदाहरणातील संख्या अखंडित आणि आवर्ती आहेत. तर इथं पण तसंच आहे. तर अशा पद्धतीने खालील परिमेय संख्या 1.3 सराव संच याच्यात दिले. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. तर याला आता आपण भागाकार करू शकतो. पहिली संख्या सराव संच 1.3. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पहिलं उदाहरण आहे 9/37. तर याचा भागाकार आपण साध्या पद्धतीने केला तरी चालेल. तर असा भागाकार येतो याचा 9/37. 37ने भागितलं तर 37 9ला भाग जात नाही, म्हणून 0. मग इथं संख्येच्या शेवटी काय असं दशांश चिन्ह असतं, ते दशांश चिन्ह दिलं. पूर्णांक संख्येच्या प्रत्येक पूर्णांक संख्येच्या शेवटी दशांश चिन्ह असतं. मग 0 घेतला, 90 झाला. 37 दुने 74 आणि त्याची वजाबाकी करून अशा पद्धतीने हा भागाकार सगळ्यांनाच येतो. तर भागाकार केला. नंतर 4ने भाग गेला, नंतर 3ने गेला, आणि पुन्हा 9 उरला. बघा, इथं 9 उरला, इथं 9 उरला. पुन्हा भागाकार काय होईल? पुन्हा तसाच रिपीट होईल. आणि ही अखंडित आवर्ती स्वरूपाचा भागाकार आहे. तो गट पुन्हा पुन्हा येईल आणि न संपणारी क्रिया आहे. आणि म्हणून तो जो गट आहे 243चा, तो उत्तरात त्याच्या डोक्यावर रेषा लिहितात किंवा त्याच्यात 0.243 याच्यावर टिंब पण देतात. असं टिंब देतात किंवा रेषा देतात. तर शक्यतो आवर्ती असेल तर त्याच्यावर रेषाच मारलेली चांगली. अशा पद्धतीने तुम्ही याचा सराव करू शकता. दुसरं उदाहरण पण त्याच पद्धतीचं आहे. तिसरं तसं आहे. आता समजा तिसरं उदाहरण घेतलं मी. तिसरं एक 9/14.
आता याला काय केलं आपण 14 ने 9ला भागितलं. आता 14च्या पाड्यात 9 नाही म्हणून भाग जाते म्हणून 0 देऊन टाकला. पुढची संख्या बाहेरून 0 घ्यावा लागतो. मग आपण 14च्या पाड्यात 14चा पाडा म्हणायचा आणि त्याच्यात आपण भागू शकतो 14 सक 84. यातले मला वाटतं 6 उरले, 0 घेतला. 14च्या पाड्यात 14 दुणे 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, पुन्हा 4 उरले. ही क्रिया चालूच ठेवायची. 14 दुणे 28, 12 उरले. 14 आठे 112, 8 उरले. नंतर 14च्या पाड्यात 14 पंचे 70, 10 उरले. आता ही संख्या लहान झाली, मग आपण 0 घेऊ शकतो नाही का. चौदा सक 84, 14 7 98, 98 किती उरले, 2 उरले. पुन्हा 0 घेऊ शकतो आपण. 14 1 14, पुन्हा बाकी किती उरली, 6. शून्य घेतला. मग 14च्या पाड्यात 60 पेक्षा लहान, 14 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56. म्हणजे इथून बरोबर आहे की नाही, 4 पासून हा अंक काय झाला, आवर्ती झाला. म्हणजेच 9/14 याचा कोणता गट पुन्हा पुन्हा आला, 42, 8, 5, 7, 1, पुन्हा 4 आला. म्हणजेच 4 पासून आवर्ती, 6 सोडून द्यायचा आणि 4 पासून काय झाला, आवर्ती झाला. अशा पद्धतीने 4 पासून पुन्हा रिपीट सुरू झालं. म्हणजेच 0.6 नंतर मग 42, 85, 71 हा काय झाला, आवर्ती झाला. आजच्या लेक्चरला एवढंच बघूया. धन्यवाद.